चला पुढील मॅच आपण बघतोय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये NCC नायगाव अगेन्स्ट जीवदानी गिरीज. चला मैदानाच्या आतमध्ये लाईन आखली जाते NCC नायगाव अगेन्स्ट जीवदानी गिरीज. आपण बघितलं तर NCC नायगाव टीमचा खेळ दर्जेदार राहिला गेला आज दिवसभरात. जीवदानी गिरीज संघाने देखील सकाळच्या सत्रामध्ये दर्जेदार खेळ केला आणि या सत्रामध्ये आपण बघितलं तर मग चिरमाई स्पोर्ट्स कासरवडवली या संघाने देखील दर्जेदार खेळ केला आहे आणि आज नवीन जर्सीमध्ये देखील पाहायला मिळालेत. कारण की आज ब्लॅक अँड व्हाईट जी जर्सी आपण पाहिली आहे तर आणि ती जर्सी त्यांना स्पॉन्सर्स केलेली आहे. ठाणे विभाग गेला तर मग मनपाडा विभाग आणि मनपाडा विभागामध्ये पण बघितलं तर मग एक कणखर नेतृत्व म्हणजेच म्हणून ओळखलं जात आहे ते म्हणजेच दिनेशजी जाबर त्यांच्या माध्यमातून त्यांना स्पॉन्सर्स केलेली जर्सी. आणि आपण बघू शकतोय तर मग दिनेशजी जाबर यांचा उल्लेख करायचा झाला तर मग एक चांगले ॲक्टिव्ह नेतृत्व पाहतोय. म्हणजे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये ज्या स्पर्धा होत आहेत ना त्या स्पर्धांना त्यांच्या माध्यमातून देखील योगदान मिळत आहे. कारण की आपण कामड विभागामध्ये जा आणि नक्कीच आपण बघितलं तर मग कामड चिंचोटी विभागामध्ये जिथे जिथे स्पर्धा झाल्यात आणि तिथे तिथे स्पर्धांना त्यांचं देखील योगदान मिळत आहे. आणि क्रिकेटच्या प्रति आपण बघितलं तर मग सगळ्यांचं योगदान आपण पाहिलं तर मग या स्पर्धेसाठी जसं मिळाले अगदी सगळ्यांच्या माध्यमातून आणि सगळ्यांचं योगदान. मंचावर आपण बघितलं तर रमेशजी गोरकडा साहेब आपण पाहतोय विद्यमान नगरसेवक त्यांच्या समवेत सुनीलजी सुतार साहेब आपण पाहतोय सुनीलजी पागी साहेब बाबूदादा महाळी साहेब आपण पाहू शकतोय जे आपल्याला मंचावर हे लाभलेले आहेत. आणि या सगळ्या पाहुण्यांचं पण एकदा आपण मनापासून करूया स्वागत. मोस्ट आपण पाहिलं तर मग एंटरटेनिंग मुकाबला आपल्याला पाहायला मिळू शकतोय. म्हणजेच काय तर एक रोमहर्षक मुकाबला. एंटरटेनमेंट तर होणारच कारण की दोन टीम आहेत आणि या दोन टीममध्ये पण बघितलं तर क्लॅश ऑफ दी टायटल. त्यांना माहिती आहे ही मॅच नाही आहे तर ही मॅच म्हणजे काय आहे तर आमच्यासाठी एक आमचा पुढचा प्रवास करणार ही मॅच आहे. पुढचा प्रवास मात्र नक्कीच तय करणार ही मॅच आहे. दोन्ही संघ पण पाहिलं तर डू ऑर डाय. बॉल पहिला आपण पहिला वहिला आपण पाहिला तर मग वाईट टाकलाय असं पाहायला मिळत आहे. बॉलिंग मार्कवर संतोष डावले यांना पाहतोय आपण. उंच तुरा गोलंदाज आहे परंतु पहिला बॉल वाईट टाकल्यानंतर वन बाउंस फॉर दी ओव्हर असं देखील सांगितलंय बॉलरला. प्रफुल्लसाठी बॉल पाहूया. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पाहिला पण गतीमध्ये आपण पाहिलं तर मग बीट करू शकतात बॅटरला. शक्ती आहे एका बाजूने परंतु एका बाजूने युक्ती देखील आहे. संतोष डावले जीवदानी गिरीज संघाचा आपण बघितलं तर सगळ्यात आपण पाहिलं तर सिनियर प्लेयर जुना प्लेयर आपण बघू शकताय. आणखीन एक धीमा टाकलेला बॉल. संतोषला मात्र आपण पाहिलं ओळखायचं असेल तर त्यांची लेंथ मात्र हातावरून ओळखता येईल परंतु सध्या तरी तेच तर आपण पाहिलं ते दर्शवत नाही आहेत. चालाकी आहे त्यांच्याकडे. गती आडी आहे धीम्या गतीने देखील टाकू शकतायत. धीम्या गतीने पुन्हा एकदा आपण पाहिला बॉल टाकलाय खेळलाय त्याला आपण बघितला तर मग विवेकच्या क्षेत्रामध्ये बघा प्रत्येक खेळाडूला एक क्षेत्र निवडून दिलंय आणि त्या त्या क्षेत्रामध्ये गिरीज संघाचे सेनापती आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये आपण बघू शकतोय तर मग चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करताना दिसून देखील आलेत. पुढे पुढे मात्र पण पहिला येऊन खेळण्याचा प्रयत्न. शांत ठेवणारे षटक राहिलं NCC टीमला. शांतता कायम आहे. संतोष डावले आपण बघितलं तर गती देत नाहीये गती कमी करतात मिश्रणवाली गोलंदाजी करतात. 4 बॉल फेकलेत आणि फलकावर फक्त आपण पाहिलं तर 3. मजबूर केलं सफल होण्यासाठी यष्टांचा वेध घेणारा बॉल क्लीन बॉल केला जाईल आणि NCC नायगाव टीमला पहिला मोठा धक्का. आपण पाहिलं तर हिटर खेळाडू पाहू शकतोय क्षमता त्याची छान आहे. प्रफुल्ल केलंय बाद आणि तो देखील आपण पाहिलं तर 0 या धावसंख्येवर बाद होऊन परतलाय हताश नाराज निराश मनाने. मैं झुकेगा नहीं.
खूप खूप धन्यवाद डीजे. पहिला विकेट, पहिली सफलता संतोषचा स्पेल आपण पाहिला तर 5 बॉल फेकून झालेत, 3 धावा 1 विकेट. एका बाजूने जीवदानी गिरीच, त्या टीमला माहिती आहे की आपल्याला नेमकं काय करायचं आणि कसं करायचं आहे. नवीन बॅटर रुपेश आले होते, सरप्राईज करणारी डिलिव्हरी त्यांना पाहायला मिळाली. अशोक लहांगे चेंडूला आपण पाहिलं तर पकडण्याचा प्रयत्न करतात ॲज अ विकेट किपरच्या भूमिकेत. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मग NCC नायगाव टीमला थोडंसं शांत ठेवणार हा स्पेल पाहायला मिळाला. कारण की बॉलिंग आपण पाहिली तर मग संतोष डावलेने फेकली, 4 धावा देणारे आणि 1 विकेट घेणारे. 3 ओव्हरची मॅच आहे, पहिल्यामध्ये 4, आता 12 मध्ये किती येतील? 12 मध्ये नक्कीच खेळ करावा लागेल नारा. कारण की इथे आपण पाहिला तर मग तुम्हाला पुढे जायचं आहे तर मग इथे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये थोडंसं अग्रेशन आणि इम्प्रेशन दर्शवावं लागेल. मॅच पाहिली आपण तर मग जिंकायची असेल ना NCC टीमला तर डू और डाय, करो या मरो. नक्कीच हे सत्र त्यांच्या समोर आहे, पाहूया नेमकं काय होईल. पहिला ओव्हरचा खेळ आपण बघितला, KBM ट्रॉफी आपण बघितलं तर जवळजवळ आज 3ऱ्या दिवसामध्ये पोहोचली आहे. अंतिम 8 मध्ये येणारे 2 संघ आपण बघितले. MB बागपाडा संघ आपण बघितला पहिल्या दिवसामध्ये आला, दुसरा संघ कालच्या दिवसामध्ये वाघोबा प्रसन्न बावकलचा संघ आलाय. परंतु आता मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये चौकार येताना पाहिलाय. विवेक गोवारी या गोलंदाजाचं भव्य स्वागत केलंय, पाहिला तर 4 या आकड्याने स्वागत मोठं. अशीच फलंदाजी गरज आहे हो खरोखर. कारण की जर तुम्ही एका ओव्हरमध्ये कमी पडलात परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये कमी नाही पडायचं आहे. कारण की एकाची भरपाई दुसऱ्याने करायची आहे ना. रुपेश ते करणार, रुपेशकडे ती क्षमता आणि आतापर्यंत रुपेशने तो कारनामा केलाय देखील. मिस टायमिंग झाला, आता हवेत उडाला बॉल. विवेक गोवारी आपण पाहिले तर मग आउट फील्डमध्ये कॅचेस कमी सोडतात आणि पकडलाय, कॅच पकडला गेलाय. फलंदाज होईल बाद, ज्यांनी चौकार टोकला रुपेशने त्यालाच केला बाद आणि धक्का क्रमांक 2 8 या आकड्यावर NCC नायगाव टीमला. थँक्यू सो व्हेरी मच. आपण बघितलं ना तर 2 विकेट डाऊन झालेत 8 या आकड्यावर. परंतु आपण बघितलं विकेटला आपण पाहिलं न पाहता नक्कीच आपल्या संघाचं लक्ष काय असेल तर त्या लक्ष्याला पाहायला हवं. कारण की 3 ओव्हरमध्ये जर तुम्ही इथे 30 किंवा 30च्या जवळ देखील जाण्याचा प्रयत्न केला तर एक चांगला फायटिंग टोटल बनतोय आणि फाईट केली जाऊ शकतोय. म्हणून तर म्हणतात ना कोशिश तो कीजिए कोई तो फायदा होगा, कुछ ना हुआ तो फिर हद तो कुछ ज्यादा तो होगा, लेकिन कोशिश करना पडेगा आणि प्रयत्न करावेच लागतील. प्रयत्न आणि ते देखील मोठे प्रयत्न करावे लागतील. मोठा प्रयत्नामध्ये मोठा फटका बॉल हवेत आहे, फिल्डर आले तिकडे, कॅच केलाय कंप्लीट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटर आपण पाहिले तर सुधीरचा तो प्रयत्न कमी पडलाय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये झेल पकडलाय आणि सुधीर आउट. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. आपण बघू शकतो इकडे की नेमकं काय झालंय. विकेटचा सिलसिला सुरू झालाय आणि आपण बघू शकतोय की हा सिलसिला आपण पाहिला तर थांबवावा लागेल. ज्या परीने म्हटलं जाते ना की दुनिया उसी की कदर करती है जो खुद को कीमती बनाता है, उसकी नहीं जो मुसीबत को देखकर भाग जाता है. डेफिनेटली आपण बघू शकतोय. अगदी आपण बघितलं तर या क्षणाला की स्वतःला मात्र आपण बघितलं तर मग सिद्ध करावं लागेल. कारण की स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल. परंतु सिद्ध करण्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागेल. गतीने टाकलेला बॉल आपण पाहिले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत बॅटिंग करण्यासाठी.
विशाल आलेत. विवेकची बॉलिंग आपण बघितलं. पहिल्या बॉलवर चौकार, त्यात नंतर उर्वरित 2 बॉलवर 2 विकेट आणि डॉट. धाव फलकावर 8. स्टेप आउट होऊन चार्जेबल स्ट्रोक, वर चढून केलेला हल्ला आणि बॉलने गाठलाय बाउंड्रीच्या बाहेरचा पहिल्या माल्याचा गल्ला. एकटा कोण आहे का? षटकार. किरिस्का सुनने का गाना, किरिस्का दिल ना दिए. थँक्यू. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय हा फटका काय जबरदस्त खेचला. शॉर्ट ऑन पूल पुन्हा एकदा केलाय. आता हवेत फसलाय. हा फसलाय आणि नक्कीच आपण बघितलं मग फलंदाज बाद. डिझाईन बघा 2 ओव्हर ज्याप्रमाणे आपण पाहिलं पूर्ण होताना पाहायला मिळाले आणि फलकावर धावा आपण बघितल्यानंतर झालेल्या आहेत 14 झाल्यात. 1 ओव्हरचा आता खेळ आहे. बघा नेमकं काय आहे तर या ओव्हरमध्ये चौकार षटकार देखील येताना बघायला मिळाले आपल्याला आणि दुसऱ्या बाजूने विकेट देखील जाताना पाहायला मिळाले आणि विकेटला थोडंसं बाजूला ठेवायला हवं होतं. एनसीसी टीमने आपण बघितलं तर एक गेम प्लॅनिंग कुठेतरी चुकलेली पाहायला मिळते. कारण की मोठे फटके विकेट गेले म्हणून आपण पाहिलं की मग असं नाही की जीवदानी गिरीज मोठी टीम आहे त्यांच्यासमोर तुम्ही मोठेच फटके मारू शकताय. क्रिकेटचा खेळ तसा आहे ना मित्रांनो. पलमे माशा आणि पलमे तोला आणि नक्कीच आपण पाहू शकतोय क्रिकेटच्या खेळामध्ये आपण बघितलं तर कोण कधी कोणावर कसा हवी होईल ना सांगता येत नाहीये. 14 धावा झाल्या 2 ओव्हर नंतर. 6 चेंडूचा खेळ आणि राकेश चौधरीच्या हातामध्ये बॉल. राकेश चौधरी आपण पाहिलं तर मग पहिल्या मॅच मध्ये नव्हता. क्या बात आहे, ग्रेट फिल्डिंग, ॲक्युरेट आपण पाहिलं तर मग फिल्डिंग पाहायला मिळालंय आणि फिल्डर होते तिकडे आपण पाहिलं तर लाजवाब. कारण की जो फटका आपण पाहायला खेचला होता आणि जशी फिल्डिंग केली होती ना, कारण की पलकने झपकता 1 सेकंदाचा आपण पाहिलं तर वेळ झाला असता तर मग बॉल बाउंड्रीच्या बाहेर चुमंतर झाला असता. परंतु चांगला कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. विजय मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर उभे होते परंतु आपण बघितलं की त्यांचा प्रयत्न असं वाटलं की होईल परंतु याच प्रयत्नामध्ये आपण पाहिलं तर मग एज लागलाय. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेलाय आणि फलंदाज बाद झालाय. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. धावसंख्या फलकावर आपण बघितलं तर 16 आपल्याला पाहायला मिळते. 5 अर्धा संघ गारद झालाय. 4 बॉलचा खेळ शेष आहे. बॅटिंग करण्यासाठी आले तर नितीन नायगाव टीम साठी 20च्या पुढे. अपील केली पुन्हा ते पाहिलं पण तर विकेट मिळणार. हो विकेट आपण पाहिले तर ज्याप्रमाणे सुरू झालाय विकेटचा खुलाप्स पाहतोय तू चल आया. आणखीन एक फलंदाज आला आणि त्याच बावलाने मात्र परतला. फलंदाज बाद. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. आपण जर बघितलं तर नेमका झालंय काय तर थोडं काही नजर लागली एनसीसी टीमला सध्या तरी आपण बघू शकतोय. विकेट 6वा गमावलाय. 3 बॉलचा खेळ शेष. हॅट्रिक वर असतील बॉलर राकेश. हा नक्कीच खेळायचा होता. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आपण बघितलं तर बॉल गेला गली क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र तिकडे मिळेल. एका धावाने संघाचं टोटल वाढलं जात आहे. सिंगलने आपण बघितलं तर मोठा परिणाम नाही पडत. लेग बायचा इशारा मात्र मिळाला. 17 धावा फलकावर. शेवटचे अंतिमचे हे 2 बॉल असतील. या अंतिमच्या 2 बॉलवर किती धावा येतील? अंतिमच्या 2 बॉलवर नक्कीच आपण पहिलं 20+ टोटल पाहायला मिळेल का? मदन आहेत पुढे येऊन खेळलेत. मदन बॉलला दिशा दिली आहे. 1 धाव मात्र आपण बघितली तर मग कंप्लीट होताना पाहायला मिळाली आहे.
काहीतरी आपण पाहिलं तर मग इथे चुकीचं घडतंय. पुन्हा विकेटची दरकार आहे, विकेटच्या शोधात आहेत, कमी पडले गेले तिकडे आपण पाहिलं तर दुसरी धाव घेताना मदन आणि रन आउटच्या स्वरूपात परतावं लागेल त्यांना. आपण बघितलं तर मग फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय, तो म्हणजे 7वा धक्का NCC नायगाव या टीमला. धन्यवाद डीजे. आपण बघू शकतो धाव संख्या आहे फलकावर 17 ना 18. शेवटचा बॉल आणि हा शेवटचा बॉल खेळला जातोय गॅप मध्ये. फिल्डर तिकडे दुरून येतात. 1 हँडेडली बॉलला मात्र कलेक्ट केलाय. 18 वरून धाव संख्या आपण पाहिले तर 2चा आकडा प्लस झाला म्हणजेच 1 शॉट. बघा 2चा प्रयत्न होता परंतु पुरा प्रयत्न व्हायला होता. आधा अधुरा प्रयत्न म्हणजेच आपण बघितला तर मग 19 झालेत आता आणि 20. दिसतंय का तिकडे? दिसतंय पायाचा नव्हता, पायच नव्हता. यो आता रन दिसतात का? रन घेतले होते, बॉल इकडे होते, कॅमेरा इकडे होते ना, कॅमेरा बॉल 19 धावा झाल्यात आणि 20 लक्ष 20. आपण पाहिलं तर मग अपेक्षा हीच होती सगळ्यांना की हा मॅच आहे ना थोडासा मोठा होताना पाहायला मिळेल. एक कडा आणि बडा असं मॅचची अपेक्षा होती परंतु तसं नाही झालंय. आज आपण पाहू शकतो कड्या आणि बड्या मुकाबल्याची अपेक्षा, परंतु आता उद्याच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर मग जे संघ आहेत आणि त्या उद्याच्या दिवसाच्या संघामध्ये देखील आपण नजर टाकूया. बघा आपण बघितलं तर ज्या अनुषंगाने उद्याच्या दिवसाकडे, तर उद्याच्या दिवसामध्ये आपण बघू शकतोय चिंतामणी स्पोर्ट्स सुमया पाटा अगेन्स्ट जयमल्ला स्पोर्ट्स खोलांडे पहिला मॅच हा उद्याच्या दिवसातला आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आपण बघितलं तर KBM स्पोर्ट्स सातिवली अगेन्स्ट केतकी बॉईज खंडीपाडा उद्याच्या दिवसामध्ये. त्यानंतर सह्याद्री स्पोर्ट्स बापाणे अगेन्स्ट साई गणेश चिंचपाडा, बाबा स्पोर्ट्स कामण असेल. त्यानंतर आई गावदेवी स्पोर्ट्स कामण उद्याच्या दिवसातलं शेड्यूल. आई गावदेवी स्पोर्ट्स देवदल्स अगेन आपण पाहणार तर ठाकूरपाडा स्टार जुचंद्र आणि शेवटचा मॅच आई गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर अगेन्स्ट साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा. उद्याच्या दिवसातले हे 12 टीम्स असतील, परंतु उद्याच्या दिवसातला सगळ्यात मोठा मॅच आहे तर रात्री टीव्हीवर आहे, कारण की वर्ल्ड कपचा मॅच आहे. त्या मॅचकडे सगळ्यांचं लक्ष असेलच, कारण की एका बाजूने काला तर एका बाजूने निळा असा रंग पाहावा मिळेल. परंतु नक्कीच सगळ्यांची अपेक्षा हीच आहे की काल्यावर निळा भारी पडलाच पाहिजे आणि पडायलाच हवा, कारण की निळा रंग जो भारतीय संघाचा आहे. आता मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर 20 धावांचं लक्ष 18-20. मला तरी वाटतं की मग संतोष डावले नावाचा खेळाडू आहे जो मैदानाच्या आतमध्ये जर 2 ओव्हर उभा राहिला तर मग कदाचित मॅच लवकर फिनिश करू शकतो. बघू शकतोय आपण आज आकाश नाही आहेत परंतु आकाशची जागा चालवली आहे, म्हणजे आकाशची नाही मी तर म्हणेन की संतोषची जी जागा आहे ती त्यांनी चालवलंय. पण आज एक चेंजेस पाहायला मिळतोय ना ओपनिंगला, कारण की त्यांच्यासोबत आपण पाहू शकतो लिटिल स्टार नाही तर सुपरस्टार आहे हर्ष भोईर, दत्ता भोईर यांचे सुपुत्र हर्ष भोईर, मयूर भोईर आणि आपण बघितलं तर हर्ष भोईर आणि मयूर भोईरना देखील आपण बघितलं तर काय काबिलियत आहे त्यांची देखील. हर्ष पाहतोय आपण, परंतु प्रफुल्ल आहेत. प्रफुल्ल आपण बघू शकतो की जिथे पण फील्ड सेट करतायत ना, परंतु बरोबर फील्ड सेट करतायत. त्यांना माहिती आहे की कोणता खेळाडू काय आहे आणि कोणता खेळाडू कसा खेळ करतोय, कारण की सकाळी त्याला दर्शवलं गेलं होतं राहुल गोंडला बात करून. बॉल पहिल्याच बॉलवर संतोषने केलाय राडा आणि बॉलला दाखवलाय दामू पाडा. षटकार 6. थँक्यू. हा संतोष असाच आहे,
पुढे नाही बघत ना मागे बघत, फक्त काय बघतोय तर आपल्या संघाचा खेळ आणि आपल्या संघाचा पण बघितलं तर मग फायदा कसा आहे तोच बघतोय. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल तडी पार केला. पुन्हा एकदा पाहतोय आपण सलगचा दुसरा बार आणि तो देखील तडी पार. बॉलवर केलेला अत्याचार, बॉल बाउंड्री लाईनच्या पार षटकार. थँक्यू सो व्हेरी मच. चिरमाई स्पोर्ट्स टीम कॅप्टन आपण आता या. आता तरी असं वाटतं की मॅच मला लवकरात लवकर फिनिश होणार आहे. 12 तर आलेत, 20 करायचे होते, आता 8 हवेत. दोन मध्ये आपण बघितलं तर 2 बॉल नवीन गोल केलेत. सध्या तरी आपण चर्चा करायची झाली तर मग डेंजरस स्वरूप 10 रन केलाय. हॅट्रिक कंप्लीट होईल का? हा, परंतु नाही असं वाटलं. हॅट्रिक सर पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीये, परंतु 2 धाव्यांची क्षमता दर्शवली आहे. क्षमता तर आहे. ओ आता काय झालंय, आता काय झालंय, आता 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 आणि बॉल आपण पाहिलं तर बाउंड्रीच्या पार. 6 धावा डेफिनेटली मिळतील, म्हणजे षटकार आला. हॅट्रिक झाली, म्हणजेच 6 धावा हॅट्रिक झाली आता. परंतु ते हॅट्रिक आपण बघू शकतोय अशी का तशी. 18 झाल्या, 2 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. आणि जीवदानी गिरीज टीम घातक, घातक नाही तर अतिघातक आहे आता. तर त्यापेक्षा सगळ्यात अतिघातक खेळाडू संतोष. इथे आपण बघू शकतोय की मग हा देखील बॉल आता गुल होईल का? बॉल नक्कीच 1 बॉलचा खेळ शेष, 2 बॉलचा खेळ शेष आहे. चला, एका धावेची गरज आहे. एका ओव्हर मध्ये 4 बॉल नक्कीच वापरले गेले. आणि 1 धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. सामना जिंकला गेलाय. सध्या तर आपण बघितलं तर मग वेळ वाचवण्याच्या पूर्णपणे प्रयत्नात होते संतोष, आणि तो वेळ वाचवला गेलाय. अभिनंदन आहे जीवदानी गिरीज टीम, तुम्ही मॅच जिंकला आणि आता शेवटच्या मॅच मध्ये पोहोचले. शेवटच्या मॅच मध्ये म्हणजेच आहे चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली आणि आता जीवदानी स्पोर्ट्स गिरीज. प्लेअर ऑफ द मॅच कडे आपण वळूया. तर प्लेअर ऑफ द मॅच कडे खेळाडू कोण आहे? तर खेळाडू आहे तो म्हणजेच एकच आहे, संतोष आहे. कारण की विकेट आहे त्याच्या खात्यावर 1, 4 धावा आणि 5 चेंडूमध्ये 20. संतोष डावले प्लेअर ऑफ द मॅच.